तर महाराज वर्णन केलेलं आहे. कुठलंही कार्य करण्यासाठी आपण अनेक लोक निघतो, पण जी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची त्या गोष्टीपर्यंत एखादा मनुष्य जाऊन काय होतो, थांबतो. बाकीचे महाराज काही ना काही अडचणी जीवनामध्ये येतात आणि त्या अडचणी जीवनामध्ये आला की तो माणूस त्या गोष्टीपासून दुरावला जातो, लांब होतो. आणि त्या कारणानं होतं काय, जे कार्य हातामध्ये घेतले, ज्या साधनापर्यंत आम्ही जाण्याचं निश्चित केले की आम्हाला हे ध्येय गाठायचं आहे, इथपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे, त्या कार्यापर्यंत आपण पोहोचत नाही. आणि म्हणून या ठिकाणी पहा, कुठलंही कार्य हातात मध्ये घेण्यासाठी, ते कार्य करण्यासाठी श्रद्धा आणि विश्वास महत्वाचा आहे. त्यानंतर मात्र पहा, हे जे अनेक पुराण वेदव्यासजींनी त्या ठिकाणी निर्माण केले महाराज, प्रत्येक अनेक 18 पुराण असतील. या 18 पुराणामध्ये हे शिवमहापुराण असं निर्माण केलेलं आहे की या शिवमहापुराणामध्ये लोकांचं दुःख दूर करण्याचा उपाय सांगितलेला आहे. रोगापासून मुक्ती कशी होईल त्याचाही उपाय याच्यामध्ये सांगितलेला आहे. एखाद्याला धनाची प्राप्ती करायची असेल, एखाद्याला सत्तेची प्राप्ती करायची असेल, मान पद प्रतिष्ठा, ज्याला जी इच्छा असेल ती प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्याचा उपाय या शिवमहापुराण ग्रंथामध्ये आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल ताई, तुम्हीच आम्हाला सांगा धन कशाला प्राप्त होईल, बरोबर की नाही? पैसे कसे कमवता येतील, संपत्ती कशी प्राप्त होईल, मान सन्मान कसा प्राप्त होईल. पण हे काय मी इथून तुम्हाला सांगणार? तुम्हाला जर धन प्राप्त करून घ्यायचं असेल, संपत्ती प्राप्त करून घ्यायची असेल, मान पद प्रतिष्ठा, ज्या काही गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या असतील, तुम्ही शिवमहापुराण ग्रंथ आणायचा, तुमच्या डोळ्यानं पाहायचं आणि मग ते आचरणामध्ये आणायचं. आणि म्हणून पहा, शिवमहापुराण ग्रंथामध्ये जसं महाराज प्रत्येक गोष्टीचा याच्यामध्ये उपाय सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे आमच्या महिला मंडळी स्वयंपाकघरामध्ये जातात, बरोबर? आवाज येतोय ना महिला मंडळी? इकडं आहात का? इकडून बाई आली की तिकडं पाहायचं, तिकडून माणूस आला की तिकडं पाहायचं, आणि कधीच काय चाललंय विचारलं की मग माझ्याकडे पाहायचं. काही उपयोग आहे का? मी तुम्हाला सांगितलं ना, जोपर्यंत आपलं मन स्थिर नाही महाराज, मन जागेवर नाही, मग तोपर्यंत तुमच्या समोर ब्रह्म जरी आणून ठेवलं तरी त्याचा काही उपयोग. आणि बायांना किती काही सांगितलं फरक पडत, फक्त पाहतात. ज्यांना फरक पडायचा त्यांना पडतो, पण ज्यांना कितीही सांगितलं त्यांना सांगून काहीही फायदा. ज्याप्रमाणे महाराज आपण स्वयंपाकघरामध्ये मसाल्याचा आपला एक डब्बा असतो की नाही? ज्यावेळेला आपण स्वयंपाकघरामध्ये जाऊ, आपल्याला भाजी करायची, भाजी करत असताना आपण 10 जागे शोधत बसतो का, जिरे कुठे ठेवलेत, मोहरी कुठे ठेवली, मसाले कुठे ठेवले, शोधत बसतो का आपण? एक मसाल्याचा डबा असतो, तो आपण घेतो आणि डायरेक्ट त्यातून आपण काय करतो, कारण सगळ्या गोष्टी आपण एका जागेवर ठेवलेल्या असतात, त्या काय शोधायची गरज. तसं या शिवमहापुराण ग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टीचा या ठिकाणी उपाय सांगितलेला आहे. का तर वेदव्यासजींनी असा विचार केला की बाबा, अनेक ग्रंथामध्ये अनेक उपाय शोधण्यापेक्षा एकच ग्रंथ असा निर्माण करावा की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जेवढ्या काही समस्या असतील, जेवढ्या काही शंका असतील, त्या प्रत्येकाचं समाधान या ग्रंथामधून व्हावं. आणि म्हणून वेदव्यासजींनी सुंदर असा हा शिवमहापुराण ग्रंथ निर्माण केलेला आहे. कारण त्यांनी विचार केलाय महाराज, कलियुग आहे आणि कलियुगाचा स्वभावच आहे दुःख देणारं. मग समाजामध्ये तुम्ही कितीही चांगले राहा किंवा कितीही वाईट राहा, ज्याला जसे तुम्ही पाहायचे आहात तसेच तुम्ही त्यांना दिसणार, बरोबर की नाही?
पण काही का असते ना, प्रत्येकाला माहिती असते आपण आपल्या ठिकाणी किती चांगले आहोत आणि किती वाईट आहोत, बरोबर की नाही? वेदव्यासांनी विचार केला की बाबा हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये जसं जसं कलियुग पुढे सरकत जाणार आहे तसं तसं या कलियुगामध्ये दुःख वाढत जाणार आहे, कष्ट वाढत जाणार आहे. आणि या प्रत्येक संकटाला, प्रत्येक दुःखाला, या कलियुगातल्या प्रत्येक जीवाला त्याला सामोरं जावं लागणार आहे. आणि म्हणून त्याच्यावर काहीतरी उपाय म्हणून हा शिव महापुराण ग्रंथ याची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून महाराज शिव महापुराण श्रवण करत असताना, त्या भगवान भोलेबाबांची भक्ती करत असताना फक्त विश्वास अंतःकरणामध्ये ठेवून श्रद्धापूर्वक भगवान परमात्म्याची भक्ती करायची आहे. कारण पहा, आपण त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली की काय होतं? वर्णन काय केले पहा. कैलास के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ, आयो शरण तिहारी प्रभु तारदार. सर्वांनी टाळी वाजून आनंद घ्यायचा आहे. कैलास के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ, आयो शरण तिहारी प्रभु तारदार.
वर्णन केले महाराज कि कैलास के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ। आयो शरण तिहारी प्रभु तार तार तुम। भगतों को कभी शिव तूने निराश ना किया, मांगा जिन्हें जो चाहा वरदान दे दिया। बड़ा ही तेरा दाय जा बड़ा दातार तू। आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू। बखान क्या करूं मेरा आँखों के ढेर का, बखान क्या करूं मेरा आँखों के ढेर का। लिपटी भभूत में है खजाना कुबेर का। गंगाधर मुक्ति द्वार ओमकार तू, प्रभु ओमकार तू। आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू। कैलास के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ। आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू। ज्यावेळेला आपण त्या भगवान शिव परमात्म्याला अंतःकरणापासून त्या ठिकाणी शरण जाणार आहोत, त्यावेळेला तो शिव परमात्मा आपल्या अंतःकरणामधल्या ज्या काही इच्छा असतील, ज्या काही अपेक्षा असतील, ती प्रत्येक इच्छा तो भगवान शिव परमात्मा आपली पूर्ण करणार आहे, बरोबर की नाही? आणि म्हणून मात्र या पुढं आज आपल्याला कार्तिकेयांचा जन्म आणि गणपती भगवंताचा जन्म पाहायचा आहे. तर पुढे कथा आलेली आहे महाराज कार्तिकेय भगवंताच्या जन्माची. का? कार्तिकेय भगवंताकडून तारकासुराचा वध करायचा आहे महाराज, त्या राक्षसाचा वध करायचा आहे. त्यामुळे सगळ्या देवतांना चिंता पडली महाराज. शिवप्रभूंचं लग्न झालं इथपर्यंत ठीक आहे, पण आता यांना पुत्र कधी होईल आणि तो पुत्र त्या ठिकाणी त्या तारकासुराचा वध कधी करेल? आणि मग मात्र महाराज भगवान शिव परमात्म्याच्या शक्तीपासून एक पुत्र त्या ठिकाणी झालेला आहे. वास्तविकतः तो पुत्र ज्यावेळेला झाला महाराज, त्या पुत्रांचा अगोदर सांभाळ कोणी केलाय? भगवान शिवाला तर माहितीही नव्हतं की बाबा हा पुत्र त्या ठिकाणी आपला जो पुत्र आहे तो वाढतोय म्हणून. ज्यावेळेला महाराज भगवान शिवांना आणि पार्वती मातेला ही खबर कळते की बाबा तुमचा पुत्र त्या ठिकाणी वाढतोय, तुमचा पुत्र जन्माला आलाय, यांनी विचार केला तो आहे कुठं? त्यावेळेला मात्र रात्री आलेली आहे. रात्री त्या ठिकाणी सांगायला लागली की तुमचा पुत्र एका वनामध्ये होता, 6 जणी आलेल्या आणि 6 जणी त्या पुत्राला घेऊन गेल्या. खरं सांगू प्रभू, त्याच्या 6 जणी आहेत अत्यंत प्रामाणिकपणे त्याची काळजी घेतात, कधीही त्याला दृष्टीच्या बाजूला जाऊ देत नाही. ज्यावेळेला महाराज रात्री त्या ठिकाणी कौतुक करत होती, सांगत होती, त्याच वेळेला दिवस सुद्धा आलेला आहे. वास्तविकतः आपल्याला म्हणायला आहे रात्री दिवस, पण ही सुद्धा कुणाची ना कुणाची नावं आहेत. रात्री गेली, रात्री गेल्यानंतर महाराज स्तुती करून निघून गेले. दिवस त्या ठिकाणी गेला, सांगायला लागला प्रभू तुमचा पुत्र लहानचा मोठा होतोय, परंतु ज्या 6 जणी त्यांना वाढवतात ना, अतिशय गोड कौतुक करतात, सुंदर सुंदर पक्वान रोजच्या रोज त्यांना भोजन करण्यासाठी देतात. ज्यावेळेला महाराज
सर्वांकडून भगवान शिव परमात्म्यानं शुभ समाचार ऐकला. शिव पार्वतीला आनंद झाला. तो आनंद महाराज गगनात मावना एवढा आनंद त्यांच्या अंतःकरणाला झाला. अतिशय आनंद झाला. अनंत ब्राह्मण त्या ठिकाणी बोलवले महाराज. प्रत्येकाला द्रव्य दक्षिणा दिली. सुंदर सुंदर रत्न त्या ठिकाणी त्या ब्राह्मणांना दिली. आनंदित केलं. शिवपुत्राचा जन्म झालेला आहे हे ज्यावेळेला कळलं महाराज, त्यावेळेला कैलासावर मोठा उत्सव सुरू झाला की शिवपुत्र जन्माला आला. विष्णुदेवांनी आणि लक्ष्मी मातेने, सरस्वती, सावित्री, मीना या स्त्रियांनी सुद्धा त्या ठिकाणी ब्राह्मणाला अत्यंत दान धर्म देऊन त्या ठिकाणी आनंदित केलेला आहे. आणि वास्तविकता हा ज्या वेळेला आपल्या घरी पुत्र होईल महाराज, आपण सुद्धा द्रव्य दान करून, वस्त्र दान करून, जे आपल्या हातून शक्य असेल ते दान करून आपण ब्राह्मणांना सुखी केलं पाहिजे. ज्यावेळेला महाराज भगवान शिव परमात्म्याला पार्वती मातेला कसं आपल्या पुत्राला पाहण्यासाठी अतिशय उत्सुक झाले की बाबा कधी माझ्या पुत्राचं दर्शन आम्हाला घडतंय. इकडं जे ऋषी मुनी आहेत, चंद्र, सूर्य यांनी येऊन सांगितलं होतं की त्या 6 जणींनी तुमच्या पुत्राला वाढवले. त्याचं नाव कार्तिकेय ठेवलंय. काय ठेवलंय? कार्तिकेय. ज्यावेळेला शिव परमात्म्याला पार्वती मातेला कळतं, आपल्या गणांना आज्ञा करतात, जा म्हणे आमचा जो पुत्र आहे कार्तिकेय त्याला घेऊन या. आणि मग मात्र महाराज भगवान परमात्म्याचे जे काही गण आहेत सगळेजण त्या कृतिकांच्या निवासस्थानी जातात. ज्या ठिकाणी त्या राहतात त्या ठिकाणी जातात. आणि गेल्यानंतर ज्यावेळेला ते द्वारामध्ये जातात महाराज, त्या कृतिका अतिशय भयानक व्याकुळ होतात की बाबा हे कोण असेल, कशासाठी या ठिकाणी आले असतील. त्यावेळेला मात्र महाराज त्या कृतिका कार्तिकेयजींना सांगायला लागले की बाबा अनेक पुरुष त्या ठिकाणी आपल्या निवासस्थानाच्या बाजूने आलेले आहेत. आता काय करावं, कुठं जावं. सगळ्या म्हणायला लागल्या अत्यंत आम्हाला भीती वाटते, फार भीती वाटते, काहीतरी करा. कार्तिकीजी त्यांना धीर देतात महाराज. कार्तिकीजी सांगतात की बाबा तुम्ही माझे एवढं पालन पोषण केले, लहानाचं मोठं केलंय. मी जोपर्यंत या ठिकाणी आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. काळजी करू नका. मी जोपर्यंत या ठिकाणी आहे तोपर्यंत एकही शत्रू या ठिकाणी आतमध्ये येऊ शकत नाही, तुम्हाला काही दुःख देऊ शकत नाही. आणि मग मात्र महाराज ज्यावेळेला हे सगळे गण गेले त्यामधून नंदिकेश्वर भगवान समोर जातात. नम्रतेने प्रणाम करतात आणि म्हणतात मातांनो मी तुम्हा सर्वांना नमस्कार करतोय. आणि आम्ही इथे येण्याचं कारण काय आहे ते कारणही आम्ही तुम्हाला सांगतो. आम्हाला स्वतः शिव परमात्म्यानं आणि पार्वती मातेने या ठिकाणी पाठवलंय. वास्तविकता आम्ही या ठिकाणी आलो परंतु या ठिकाणी आम्ही तुम्हाला त्रास द्यावा असा आमचा हेतू नाहीये. मग आम्ही या ठिकाणी आलो त्याचं कारण असं आहे शिव परमात्म्याला आणि पार्वती मातेला ज्यावेळेला कळलं की आमचा पुत्र जन्माला आलाय, अतिशय आनंद त्यांना झालाय. त्यांनी मात्र आम्हाला सांगितलं की जा कृतिकाच्या आश्रमामध्ये आमचा पुत्र वाढतोय, त्या पुत्राला घेऊन या. जेव्हापासून कळलं सगळ्या कैलासामध्ये उत्सव सुरू आहे, आनंद घेणं सुरू आहे. आणि आपल्या पुत्राला भेटण्यासाठी शिव पार्वती अतिशय आतुर झाले. तुम्ही या कार्तिकेयला आमच्या सोबत पाठवा. आणि मग मात्र महाराज नंदिकेश्वरांनी कार्तिकेय भगवंताला जन्माचं सर्व काही वृत्तांत सांगितलं.
सांगितलं की व्रता, ज्या प्रकारे तुझा जन्म झालाय, या कृतिकांनी तुला लहानाचं मोठं केलंय, पण खऱ्या अर्थानं तू शिव पार्वतीचा पुत्र आहेस. या कृतिकांनी तुझा सांभाळ केलाय म्हणून खरोखर त्या भाग्यवान आहेत, धन्य आहेत. परंतु कार्तिकीय, तू जरी या ठिकाणी राहिला असला, लहानाचा मोठा झाला असला, तरी सुद्धा तुझ्या हातून एका मोठ्या राक्षसाचा वध होणार आहे. कोणाचा? तारकासुराचा. कोणाचा? तारकासुराचा. तारकासुराचा वध होणार आहे. त्यामुळे तू या ठिकाणी थांबू नको, मग आमच्या सोबत चल. आणि मग मात्र महाराज कार्तिकीय भगवान सर्व गणांसह जाण्यासाठी तयार होतात. आणि ज्यावेळेला महाराज कैलासामध्ये जातात, भगवान शिव पार्वतीला अतिशय आनंद होतो. भगवान कार्तिकेयांचा अभिषेक या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर मात्र ज्यावेळेला अभिषेक केल्यानंतर इकडे महाराज नंदिकेश्वर भगवंतांनी सांगितलं होतं की कार्तिकेय, तुझ्या हातून त्या ठिकाणी तारकासुराचा वध होणार आहे. आता महाराज वध करायचा आहे, पण त्या अगोदर पार्वती माता आपल्या पुत्राला सांगतायत, कार्तिकेय, ज्यावेळेला तू तारकासुराचा वध करणार आहेस ना, तो राक्षस जरी असला तरी त्याच्या अंतःकरणामध्ये शिव परमात्मा विराजमान आहे. आणि तुम्हाला काल का परवा सांगितलं होतं, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये शिव तत्व विराजमान आहे. प्रत्येकाच्या, लहानातला लहान जीव असू द्या किंवा मोठा जीव असू द्या, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्या शिव परमात्म्याचे वास्तव्य आहे. आणि म्हणून मी अगोदरही सांगितले, आपल्या वाणीद्वारे, आपल्या शब्दाद्वारे कुणाचं अंतःकरण दुखावल्या जाणार नाही. का? जसं समोरच्या शब्दाने आपलं अंतःकरण दुखतं, अगदी त्याप्रमाणे आपल्या शब्दानं सुद्धा कुणाचं तरी अंतःकरण दुखत असेल, हा विचार आपण करायचा. कारण आपल्यामध्येही शिवतत्व विराजमान आहे. ज्यावेळेला कुठेतरी आपल्याला वाईट शब्द बोलतो, त्यावेळेला मात्र आपल्यामध्ये असणाऱ्या शिवतत्वाला ते लागतं महाराज. कारण आपण फक्त निमित्त कारण आहोत. हे शरीर आपल्याला प्राप्त झाले, या शरीराचं कामच आहे, या आत्म्याचं कामच आहे महाराज, या शरीरामधून त्या शरीरामध्ये प्रवेश करणं. आणि म्हणून या ठिकाणी पहा, तारकासुराचा वध करण्यासाठी कार्तिकेयजी जातात. तारकासुराला 3 मुलं आहेत महाराज, तारकाक्ष, विदुन्माली आणि कमलाक्ष. 3 पुत्र आहेत. आणि पाहायला गेलं तर 3ही पुत्र फार विचित्र आहेत. वास्तविकतः मुलं विचित्र होणं की चांगलं होणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून कधी कधी आपण म्हणतो त्यांचा मुलगा फार विचित्र आहे, आमचा मुलगा फार चांगला आहे, किंवा बाबा त्यांचा मुलगा फार विचित्र आहे, पण आपल्या गावातला तो व्यक्ती आहे ना, त्याचा मुलगा फार संस्कारी आहे. कशामुळं? संस्कारामुळे. संस्कारामध्ये बदल झाला महाराज. आणि आपण सुद्धा मायबाप आहोत, या भावनेनं आपण सुद्धा महाराज खूप कष्ट करावं, खूप मेहनत करावी, मुलांना खूप लायक बनवावं, पण एवढंही लायक बनवू नये की पुढे चालून ते मुलं आपल्याला नालायक समजायला लागते. मग कधी कधी होतं पहा महाराज, मुलांना फार शिकवतो, फार मोठ्या नोकरीला लावतो, आणि मग मात्र त्या लेकरांना वाटतं की आमच्या बापाला काही कळत, आमच्या आईला काही कळत. बरोबर की नाही? वास्तविकतः मुलांना धनवान करणं सोपं आहे महाराज, पण धनवान करून मुलं जर संस्कारहीन असतील
असेल तर फार विचित्र गोष्ट आहे. आणि म्हणून पहा, जीवन जगत असताना होता होईल तेवढे चांगले संस्कार आपल्या मुलांना दिले पाहिजे. ही जी तारकासुराची तीनही मुलं आहेत अतिशय विचित्र आहेत महाराज. या मुलांनी काय केलंय, विचार केलाय. की बाबा आपण भगवान शिव परमेश्वराचा बदला घ्यायचा. भगवान ब्रह्मदेवाची तपश्चर्या केलेली आहे. ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलंय आणि वर मागून घेतलाय की ब्रह्माजी आमचे प्राण जाणार नाही असं काहीतरी करा. ब्रह्माजी सांगायला लागले महाराज, ज्याप्रमाणे हिरण्यकश्यपूने सुद्धा महाराज ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली होती, हेच वरदान मागून घेतलं होतं की मला अमर करा. बरोबर की नाही? मला असं काहीतरी वरदान द्या की माझा मृत्यू होणार नाही, अमर करा. आणि मग मात्र महाराज ब्रह्मदेवाने तेव्हाही सांगितलं होतं की बाबा तुला मला अमर करता येणार नाही. ज्या ठिकाणी मी स्वतः अमर नाही त्या ठिकाणी मी तुला अमर कसा करू शकतो? कारण महाराज एखादी गोष्ट समोरचा तेव्हाच करू शकतो ज्यावेळेला ती गोष्ट त्याच्याकडं प्राप्त झालेली असेल. आता ब्रह्मदेव अमर तेव्हाच करू शकतात जेव्हा ते स्वतः अमर असतील. जर ब्रह्माजीला स्वतःला मरण चुकलं नाही तर ते तुमचं आमचं मरण त्या ठिकाणी घालवू शकतात का? आणि त्याही वेळेला मात्र महाराज हिरण्यकश्यपूने ज्यावेळेला वरदान मागितलं, अमरत्वाचं वरदान देऊ शकले नाही. बाकीचे वरदान दिले, सर्वांना कथाभाग माहिती असेल. या ठिकाणी सुद्धा या तीनही पुत्रांनी ब्रह्माजींना विनंती केली की आम्हाला अमर करा, आम्हाला अमर व्हायचं. ब्रह्माजीने सांगितलं बाबांनो वरदान मी देऊ शकतो, पण ज्या ठिकाणी मी स्वतः अमर नाही त्या ठिकाणी मी तुम्हाला अमर करू शकत. कोण कुणाला सांगतंय? महिला मंडळी पहा, समोर पहा, कोण कुणाला सांगतंय? हा, आता इकडे सांगा, कोण सांगतंय? आहात ना महिला मंडळी? अजूनही काहींचं लक्ष नाही महाराज मी काय बोलते त्याच्याकडे. हे पहा, तुम्हाला झोपा येत असतील ना, घरी झोपत जा, बिनधास्त झोपत जा. पण घरून इथे यायचं आणि इथले सगळे पाप डोक्यावर घेऊन जायचं त्याला काही अर्थ? किमान घरी जर राहिलात तर किमान पाप तरी तुमचं वाढणार नाही. जे पाप आहे तेवढं स्थिर राहील. पण मनपात येऊन जर झोपा घेतल्या तर नक्कीच तुमच्या पापात अजून भर पडणार. आता मंडपामध्ये किती लोक बसलेले आहेत पहा, आणि कुणी काय पाप केलं असेल काही सांगता येत, कारण पाप केलेलं काय कुणी बोलून दाखवत. बरोबर की नाही? लक्षामध्ये येतंय ना? तुम्ही एखादं पाप केलं तर तुम्ही दुसऱ्यांना सांगता का बाबा हे पाप मी केलंय? महिला मंडळी सांगता का? महिला असो किंवा पुरुष असो कुणीच सांगत नाही मला. पण ज्यावेळेला तुम्ही या धर्म मंडपामध्ये येता त्यावेळेला प्रत्येकाचं पाप वरती तरंगत असतं महाराज. म्हणून कथेमधून जो मध्येच उठल किंवा कथेमध्ये जो झोपली जाईल त्याच्या मस्तकावरती ते पाप जाऊन बसत असतात. मग होतं काय? आलं होतं पुण्य कमवायला, पण घडलं काय? पाप. म्हणून आपल्याला जर शक्य नसेल कथेमध्ये येऊन बसणं तर घरी निवांत 2-3 तास झोपल्या तरी काही हरकत. घरी येऊन इथं महाराज श्रोत्याला झोपी लावणे, वक्त्याला झोपी लावण्यापेक्षा आणि आपल्या शेजारच्या अजून 4-5 श्रोत्यांना झोपी लावण्यापेक्षा आपण घरी झोपलेलं कधीही चांगलं. बरोबर की नाही?
निवांत झोपा घेतात बाहेर. विचारलं की महाराज फक्त बघत राहतात. कथा भाग कुठे सुरू होता आपला? बोला बोला, थोडस काहीतरी असेल ना माहिती. जास्त नाही, कुणाचे नाव नाही, पण थोडंफार. ब्रह्माजी, बरोबर की नाही? ब्रह्मदेवाला तारकासुरांच्या पुत्राने महाराज आम्हाला अमर करा असं त्या ठिकाणी काय केलंय? वरदान मागितलं. पण ब्रह्माजी म्हणतात ज्या ठिकाणी मी स्वतः अमर नाही त्या ठिकाणी मला तुम्हाला अमर करता येणार. आणि मग मात्र महाराज ब्रह्माजीने सांगितलं काहीतरी दुसरं वरदान मागून घ्या. तारकासुराची जी तीनही मुलं आहेत ती म्हणायला लागली तुम्ही जर आम्हाला अमर करू शकत नाही मग एक वरदान आम्हाला द्या. कुठलं वरदान? आम्हाला वरदान असं द्या की तिघांनाही आम्हाला मृत्यू सोबत येईल. आमचा मृत्यू होणार असेल तर तिघांचाही सोबत मृत्यू व्हावा. ब्रह्मदेवाने महाराज वरदान दिलं आणि वरदान दिल्यानंतर या तिघांनीही आपापले नगर बनवले. 3 नगरांचं निर्माण केलं. सगळ्यांना त्रास द्यायला लागले महाराज. इकडं सगळे देवता भगवान शिव परमात्म्याकडे जातात आणि सांगतात की बाबा हे तारकासुराची जे 3ही मुलं आहेत यांना मारण्याचा काहीतरी उपाय सांगा. आणि मग मात्र महाराज भगवान शिव परमात्मा सगळे देवता ज्या वेळेला अनेक वेगवेगळे रूप धारण करून गेले. कुणी पशु बनले महाराज, कुणी गण बनले. सगळेजण भगवान शिव परमात्म्याकडे जातात आणि शिव परमात्म्याकडे गेल्यानंतर भगवान शिव परमात्म्याने सुद्धा नंदीचं रूप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. ज्यावेळेला नंदीचं स्वरूप धारण केलंय सगळे देवता पशु पक्षी बनलेले आहेत. तारकासुराच्या 3ही मुलांना एकत्र जमवलेलं आहे आणि ज्यावेळेला तिघांनाही एकत्र केलं, मारायला सुरुवात केली, युद्ध सुरू झालं महाराज. त्याच वेळेला हा जो तारकाक्ष आहे हळूच बाजूला गेला महाराज आणि बाजूला जाऊन भगवान नंदीचं शिर यानं कापलं. जसं महाराज आता नंदी किती काही म्हटलं तर पशु आहे, बरोबर की नाही? ज्यावेळेला ते मस्तक कापलं ते मस्तक त्या ठिकाणी नेपाळमध्ये जाऊन पडलं. त्या ठिकाणी डोलेश्वर महादेव म्हणून त्यांची स्थापना झालेली आहे. त्यानंतर नंदीचं जे धड राहिलेलं होतं ते केदारनाथजींच्या नावाने पूजलं जाऊ लागलं असं शिव महापुराण ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि मग मात्र महाराज भगवान शिव परमात्म्याने विचार केला की बाबा या 3ही पुत्रांचा वध जर आज केला नाही का? भगवान शिव परमात्म्याने रूप धारण केलं होतं नंदीचं, पण त्याचंही मस्तक यांनी कापलं. पण आता मात्र शिव परमात्म्याने विचार केलाय की बाबा आता यांना मारलं नाही तर यांचा प्राण जाणं शक्य. आणि म्हणून मात्र भगवान शिव परमात्म्याने त्रिशूळ घेऊन त्यांना मारण्यासाठी धावले. जसे मारण्यासाठी धावले विदुमाली जो पुत्र आहे महाराज पळून गेला. त्याच वेळेला भगवान शिव परमात्म्याने तारकाक्ष आणि कमलाक्ष यांना मारलेला आहे आणि विदुमाली पळून जातोय हे ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला त्या विदुमालीला सुद्धा त्रिशूळ विकून मारलं. त्याचाही वध भगवान शिव परमात्म्याने केला. आणि मग मात्र महाराज ज्यावेळेला तिघांचाही वध केला, वध केल्यानंतर सगळ्या देवतांनी गर्जना केलेली आहे भगवान पशुपतीनाथाच्या नावाने. आणि मग मात्र महाराज या ठिकाणी भगवान परमात्म्याचं एक नाव पडलेलं आहे पशुपतीनाथ म्हणून. त्यानंतर कार्तिकेयांनी तारकासुराचा वध केला त्याचं वर्णन आलेलं आहे. ते आपण पाहू. तत्पूर्वी थोडस सर्वांनी भजन करायचं आहे.
महिला मंडळींनी अजून एकच दिवस राहिलाय. आजचा 6वा दिवस आहे म्हणून 2 दिवसामध्ये जेवढा आनंद घेता येईल तेवढा आनंद घ्यायचा. ज्यांना ज्यांना आनंद घ्यायचा असेल त्यांनी जागेवर उभा राहा. मग आपण भजन सुरू करू. कुणालाच आनंद घ्यायचा नाही का? ठीक आहे, सगळ्यांनी पाय मोकळे करायसाठी जागेवर उभे राहा. राहा पटपट उभ्या, तोपर्यंत भजन काय सुरू होत नाही. शिव शंकर जपा करो, शिव नाम रस पिया करो,